नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे यांच्या सहित राज ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा। मातोश्रीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा नेता दाखल केलाय। ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश। उपाध्यक्ष असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी पक्षप्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। नेमकं काय झाले ते सविस्तर बघूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्यापासून अनेक माजी आमदार पदाधिकारी हे शिंदे गटात आणि भाजपमध्ये सुद्धा गेलेले आहेत। परंतु काही दिवसापासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री व निवासस्थानी अनेकांचे पक्षप्रवेश झाले आहेत। आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे बडे नेते यांचा अनेक कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश झाला। मुंबईत येणारे निवडणुकांचे वारे आतापासूनच व्हायला लागले आहेत। तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सागर देवरे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। यावेळी त्यांनी मुलुंड तसेच भांडूप परिसरातील अनेक समस्या या मी आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडणार असं जाहीर केलं आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुंबई सिनेट असेल किंवा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अनेक समस्या आहेत त्या सुद्धा मी युवा सेनेच्या वतीने सोडणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे। विद्यार्थी सेनेत अनेक वर्षापासून कार्यरत असलेले आणि राज ठाकरे अमित ठाकरे यांचे जवळचे असलेले सहकारी यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसलेला आहे व येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा असेच धक्के महायुतीत म्हणजेच भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार तसेच विरोधी पक्षांना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देतील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? त्यामुळे शिवसेनेची ताकद मुंबईत वाढेल का आणि मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांचाच भगवा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।